गुड मॉर्निंग स्टुडंट्स, आपणा सर्वांचे करिअर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. आज आपण विज्ञान या विषयाच्या संभाव्य वस्तुनिष्ठ प्रश्नसंचाचा भाग 4 अभ्यासणार आहोत, जो तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल. आपण या भागातला पहिला प्रश्न अभ्यासणार आहोत, तो म्हणजे शैवाल, अमिबा, होलवॅक्स, त्याच्यानंतर युग्लिना, जीवाणू आणि पॅरामेशियम हे कोणत्या सृष्टीमध्ये येतात. तर प्रोटिस्टा, ज्याला आपण आदिजीव म्हणतो, आदिजीवामध्ये शैवाल, अमिबा, होलोवॅक्स आणि त्याच्यानंतर युग्लिना, जीवाणू आणि पॅरामेशियम यांचा समावेश जो होतो तो प्रोटिस्टा वर्गामध्ये होतो. दुसऱ्या नंबरचा आपण प्रश्न पाहणार आहोत. 1778मध्ये प्रकाशित केलेल्या सिस्टेमा नेचुरी या ग्रंथात कोणत्या जीवशास्त्रज्ञाने द्विनाम पद्धत सुचवली होती. तर द्विनाम जी पद्धत सुचवली ती कार्ल लिनियसने सुचवलेली आहे आपल्या सिस्टेमा नेचुरी या ग्रंथामध्ये 1778 या वर्षी. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. पिनियल ही मेंदूतील सर्वात लहान ग्रंथी आहे, त्याद्वारे कोणते संप्रेरक स्त्रवल्या जाते. तर पिनियल या मेंदूतील सर्वात लहान ग्रंथीद्वारे मेलॅटोनिन या नावाचं एक संप्रेरक हार्मोन स्त्रवल्या जाते. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा का आपल्या मेंदूतील जी सर्वात लहान ग्रंथी आहे ती म्हणजे पिनियल, आणि या पिनियल ग्रंथीच्या माध्यमातून जे संप्रेरक स्त्रवल्या जाते त्याला आपण मेलॅटोनिन म्हणतो. आता त्यानंतरचा प्रश्न आपण पाहणार आहोत. कोणत्या संप्रेरकामुळे झोप लागणे, जाग येणे आणि दिवस आणि रात्र यामधला आपल्याला फरक कळतो. तर ते हार्मोन्स म्हणजे मेलॅटोनिनच होय. तर या मेलॅटोनिन या संप्रेरकामुळं झोप लागणे, जाग येणे व सोबतच दिवस आणि रात्र याच्यातला फरक कळणे, तर हे सगळं या हार्मोनमुळं होताना आपल्याला दिसतं. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण. आणि या मेलॅटोनिन याच हार्मोनला आपण अँटी एजिंग हार्मोन म्हणतो. म्हणून तुम्हाला जर विचारण्यात आलं अँटी एजिंग हार्मोन कोणते, तर ते म्हणजे मेलॅटोनिन. आणि मेलॅटोनिन आपण आताच बघितलं, मेंदूतील जी सर्वात लहान ग्रंथी असते पिनियल, या पिनियल ग्रंथीतून स्त्रवलं जाणारं हे मेलॅटोनिन संप्रेरक आहे, ज्याला आपण हार्मोन म्हणतो. आणि या संप्रेरकामुळं झोप लागणे, जाग येणे आणि दिवस आणि रात्र याच्यातला फरक कळणे या सर्व बाबी होतात. आणि शिवाय या मेलॅटोनिन संप्रेरकालाच आपण अँटी एजिंग हार्मोन असे सुद्धा म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. मानवी शरीरातील सर्वात मोठी अंतरस्त्रावी ग्रंथी कोणती, तर ती म्हणजे थायरॉइड ग्रंथी, ज्याला आपण औटू ग्रंथी म्हणतो. तर ही जी थायरॉइड ग्रंथी आहे ही मानवी शरीरातील सर्वात मोठी अंतरस्त्रावी ग्रंथी आहे, ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत का थायरॉइड ग्रंथी जिला आपण औटू ग्रंथी म्हणतो, औटू ग्रंथीमध्ये कोणत्या पेशी असतात असा हा प्रश्न आहे. तर औटू ग्रंथीमध्ये फॉलिक्युलर पेशी असतात, ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. जर तुम्हाला विचारण्यात आलं का फॉलिक्युलर पेशी कोणत्या ग्रंथीमध्ये असतात, तर फॉलिक्युलर पेशी या थायरॉइड ग्रंथीमध्ये असतात, ज्याला आपण औटू ग्रंथी म्हणतो. आणि आपण पाहिलं का औटू जी ग्रंथी आहे ज्याला आपण थायरॉइड ग्रंथी म्हणतो, ही मानवी शरीरातील सर्वात मोठी अंतरस्त्रावी ग्रंथी असलेली आपल्याला दिसून येते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. कॅल्सिटोनिन हे संप्रेरक रक्तातील कॅल्शियमचं प्रमाण संतुलित राखते. हे संप्रेरक कोणत्या पेशीच्या माध्यमातून स्त्रवल्या जाते असा हा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर आहे फॉलिक्युलर पेशीच्या माध्यमातूनच हे ज्याला आपण कॅल्सिटोनिन संप्रेरक म्हणतो हे स्त्रवल्या जाते. आता या कॅल्सिटोनिन संप्रेरकाची महत्त्वाची भूमिका कोणती, तर कॅल्सिटोनिन हे जे संप्रेरक आहे हे रक्तातील कॅल्शियमचं प्रमाण जे असते ते संतुलित राखण्यासाठी मदत करते. तर हे कॅल्सिटोनिन हे जे संप्रेरक आहे हे फॉलिक्युलर पेशीच्या माध्यमातून स्त्रवल्या जाते. आणि आपण आताच बघितलं का थायरॉइड ग्रंथीमध्ये फॉलिक्युलर पेशी असतात आणि या पेशीच्या माध्यमातूनच हे कॅल्सिटोनिन नावाचं संप्रेरक स्त्रवल्या जाते, ज्याच्या माध्यमातून रक्तामधलं जे कॅल्शियमचं प्रमाण आहे ते संतुलित राहते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. कोणत्या आजारामुळं थायरॉइड ग्रंथी नष्ट होतात, तर आपण पाहिलं हॅशिमोटोज हा जो डिसीज आहे तर त्याच्यामुळं थायरॉइड ग्रंथी नष्ट होतात. हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा. कोणत्या आजारामुळं थायरॉइड ग्रंथी नष्ट होतात, तर ज्याला आपण हॅशिमोटोज म्हणतो या डिसीजमुळं थायरॉइड ग्रंथी ज्या आहेत त्या नष्ट होत असतात. तर हा एक आजार आवर्जून लक्षात ठेवा, हॅशिमोटोज डिसीज, त्याच्यामुळं थायरॉइड ग्रंथी नष्ट होत असतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. मानवी शरीरातील दोन्ही फुफ्फुसांच्या मध्यभागी स्थित असणारी ग्रंथी कोणती, तर मानवी शरीरातील दोन्ही फुफ्फुसाच्या मध्यभागी स्थित असणारी जे ग्रंथी आहे त्याला आपण थायमस ग्रंथी म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. आपण पाहतो लायफोसाइट या शरीरातील संरक्षणाशी संबंधित पेशीचं नियमन, विकास आणि वाढ घडवून आणण्याचं कार्य कोणत्या संप्रेरकाद्वारे होते, तर ते होते थायमोसिन, जे थायमस ग्रंथीद्वारे स्त्रवल्या जाते. त्याच्या माध्यमातून या लिम्फोसाइट या शरीरातील संरक्षणाशी संबंधित असणाऱ्या ज्या पेशी आहे त्यांचं नियमन आणि विकास
घडून आणण्याचं काम आपण या संप्रेरकाद्वारे होत असताना पाहतो. तर ते म्हणजे थायमोसिन, जे थायमस ग्रंथीद्वारे स्त्रवल्या जाते. तर या थायमोसिनच्या माध्यमातून ज्या टी लिम्फोसाइट या शरीरातील संरक्षणाशी संबंधित पेशी आहेत त्यांचं नियमन, त्यांचा विकास आणि वाढ घडून आणण्याचं काम जे आहे त्या थायमोसिन या संप्रेरकाद्वारे होते. आणि थायमोसिन हे जे स्त्रवल्या जाते ते थायमस ग्रंथीद्वारे स्त्रवल्या जाते. आणि आपण आताच बघितलं का जे थायमस ग्रंथी असते ते मानवी शरीरातील दोन्ही फुफ्फुसाच्या मध्यभागी स्थित असणारी ती काय असते, ग्रंथी असते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. ऑल फॅक्टरी रिसेप्टर्स कुठे स्थित असतात? तर ऑल फॅक्टरी रिसेप्टर जे असतात ते नाकामध्ये स्थित असतात. हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा विज्ञानाच्या दृष्टिकोनातून. का ऑल फॅक्टरी रिसेप्टर्स कोणत्या ठिकाणी स्थित असतात? तर नाकामध्ये. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. मध्य कर्णामध्ये असलेल्या कानातील हाडांचा क्रम बाहेरून आत कसा आहे? यावर अनेकदा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. तर मध्य कर्णामध्ये असलेल्या कानातील हाडांचा क्रम बाहेरून आतमध्ये कसा आहे? तर पहिलं जे हाड लागते त्याला आपण मॅलियस असं म्हणतो, त्यानंतर इनकस आहे आणि त्याच्यानंतर स्टेप्स आहे. असे हे कानातील हाडांचा जो क्रम आहे तो बाहेरून आतमध्ये आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा मॅलियस, त्याच्यानंतर इनकस आणि त्याच्यानंतर स्टेप्स असे ते प्रकार असलेले आपल्याला पाहायला मिळतात हाडांचे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. शरीराचा तोल सांभाळणे आणि शिक्षण आणि काही अनैच्छिक क्रिया आणि वेगवान हालचाली यावर कोणत्या मेंदूचं नियंत्रण असते? तर अनुमस्तिष्कचं नियंत्रण असते. ही बाब लक्षात ठेवा का त्याच्यामध्ये शरीराचा तोल सांभाळणे असो, शिक्षण असो, काही अनिच्छिक क्रिया ज्या असतात सोबतच वेगवान ज्या हालचाली असतात यावर कोणत्या मेंदूचं नियंत्रण असते? तर ते म्हणजे अनुमस्तिष्काचं नियंत्रण आपल्याला पाहायला मिळते. शरीराच्या तोल सांभाळण्याच्या संदर्भात म्हणा किंवा शिक्षण, काही अनिच्छिक क्रिया म्हणा किंवा वेगवान हालचाली या संदर्भात आपल्याला अनुमस्तिष्कचं नियंत्रण असलेलं आपल्याला पाहायला मिळते या सगळ्या बाबींवर. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. श्वसनाचा दर नियमित ठेवण्याचं कार्य मेंदूतील कोणत्या भागाद्वारे केले जाते? तर श्वसनाचा जो दर आहे ज्याला आपण ब्रेथिंग म्हणतो, हा ब्रेथिंगचा जो दर आहे, श्वसनाचा जो दर आहे तो नियमित ठेवण्याचं काम मेंदूतील पॉन्स व्हेरेली या माध्यमातून या भागाद्वारे केलं जाते. हा भाग आवर्जून लक्षात ठेवा. पॉन्स व्हेरेली या माध्यमातून श्वसनाचा दर नियमित केला जातो, रेग्युलेट केला जातो. आवर्जून हा भाग लक्षात ठेवा का जो मेंदूमध्ये असतो पॉन्स व्हेरेली या माध्यमातून श्वसनाचा दर नियमित ठेवण्याचं काम, ज्याला आपण रेग्युलेट करण्याचं काम मेंदूद्वारे होत असते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. शुक्राणूच्या निर्मितीच्या क्रियेचा योग्य घटनाक्रम कोणता? तर सगळ्यात पहिल्यांदा शुक्राणू निर्मितीमध्ये जो पहिला टप्पा येतो त्याला स्पर्मॅटोगोनिया असं म्हणतात. त्यानंतर दुसरा जो टप्पा येतो त्याला आपण स्पर्मॅटोसाइट म्हणतो आणि त्याच्यानंतर तिसरा जो टप्पा आहे त्याला आपण स्पर्मॅटिड म्हणतो आणि त्यानंतर जे तयार होतं त्याला आपण स्पर्म म्हणतो. अनेकदा यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर शुक्राणूच्या निर्मितीचा योग्य क्रम कोणता? तर स्पर्मॅटोगोनिया पहिला टप्पा आहे. त्यानंतर स्पर्मॅटोगोनियानंतर स्पर्मॅटोसाइट आहे, त्यानंतर स्पर्मॅटिड आहे आणि त्याच्यानंतर स्पर्म आहे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. कुटुंब नियोजनासाठी तोंडाद्वारे ग्रहण केले जाणारे संप्रेरक कोणते? तर त्याला आपण प्रोजेस्टेरॉन म्हणतो. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. कुटुंब नियोजन करणारा भारत हा जगातला पहिला देश होता. 1952मध्ये भारतामध्ये जवळपास कुटुंब नियोजनाला सुरुवात झाली. तर हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे का कुटुंब नियोजनासाठी तोंडाद्वारे ग्रहण केलं जाणारं संप्रेरक कोणतं? तर ते म्हणजे प्रोजेस्टेरॉन. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. लैंगिकरित्या पारिषित न होणारा रोग कोणता? तर तो म्हणजे चिकनगुनिया. तर हे मुद्दे आवर्जून लक्षात ठेवा. या संदर्भात 2 प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहे. का लैंगिकरित्या पारिषित न होणारा रोग कोणता? तर चिकनगुनिया. आणि लैंगिकरित्या पारिषित होणारा रोग कोणता आहे? तर तो म्हणजे गोनोरिया, क्रॅक्रॉइड असेल आणि सिफिलस असेल. तर हे लैंगिकरित्या पारिषित होणारे रोग आहे. मात्र चिकनगुनिया हा लैंगिकरित्या पारिषित होणारा रोग नाही. यावरी अगोदर आयोगाने वेगवेगळ्या एक्झाममध्ये हे प्रश्न विचारलेले आहे का लैंगिकरित्या पारिषित होणारे रोग कोणते? तर गोनोरिया, क्रॅक्रॉइड असेल आणि सोबतच सिफिलिस असेल तर हे लैंगिकरित्या पारिषित होणारे रोग आहे. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत. तांदूळावर पडणारा जो बुरशीजन्य रोग आहे तो कोणता? तर तांदूळावर पडणारा जो बुरशीजन्य रोग आहे त्याला आपण लिप स्पॉट म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. दुधातील भेसळ ओळखण्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर करतात? तर दुधातील जे भेसळ आहे ती ओळखण्यासाठी लॅक्टोमीटरचा वापर करतात. पुढचा मुद्दा आहे 1869मध्ये डीएनएचा शोध कोणी लावला होता? तर 1869मध्ये जो डीएनएचा शोध लावला तो फेडरिक मिशर यांनी लावला. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. संयोजी ऊतीचा जो द्रव्यरूप प्रकार आहे तो कोणता? तर संयोजी ऊतीचा जो द्रव्यरूप प्रकार आहे तो म्हणजे रक्त ही एक संयोजी ऊती आहे. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत. रक्ताचा सामू हा किती असतो किंवा पीएच किती असतो? तर रक्ताचा पीएच आपल्याला पाहायला मिळतो 7.35 ते 7.45 या दरम्यान रक्ताचा पीएच असतो आणि रक्त हे आम्लारी धर्मी असते, काही प्रमाणात ती अल्कली असते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. आधुनिक मानवापेक्षा कोणत्या मानवाच्या मेंदूची
कपाळगृहीची क्षमता अधिक होती तर ती म्हणजे क्रो मॅग्नॉन मॅन याची जी कपाळगृहीची क्षमता होती मेंदूची ती खूप जास्त होती आणि आधुनिक मानवापेक्षा हा अधिक हुशार होता. आपला जे पूर्वज आहे त्यांचं नाव आहे क्रो मॅग्नॉन मॅन असं या मानवाला म्हटलं गेलेलं आहे, जो आधुनिक मानवापेक्षा खूप जास्त हुशार होता. आणि का तर त्याचं कारण आहे त्याच्या मेंदूची जी कपाळगृहीची क्षमता होती ती जास्त होती. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत, हे नाव आवर्जून लक्षात ठेवा, क्रो मॅग्नॉन मॅन. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, ऑन दी ओरिजिन ऑफ स्पेसिस या ग्रंथाचे लेखक कोण, तर ते म्हणजे चार्ल्स डार्विन, ज्यांनी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, 1 ग्रॅम प्रथिनांपासून किती ऊर्जा मिळते, तर 1 ग्रॅम प्रथिनांपासून 4 कॅलरीज ऊर्जा मिळते. पुढचा मुद्दा, स्नायूच्या आकुंचनासाठी स्नायूमध्ये कोणते रंगद्रव्य असते, तर स्नायूच्या आकुंचनासाठी स्नायूमध्ये मायोग्लोबिन नावाचं रंगद्रव्य असते. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत, कोणती शर्करा ही फलक शर्करा म्हणून ओळखली जाते आणि ती सर्वात गोड व विद्राव्य शर्करा असते, ती म्हणजे फ्रुक्टोज. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, कोणते जीवनसत्व शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी सोबतच शोषणासाठी जबाबदार असते, ते म्हणजे ड जीवनसत्व. अतिरिक्त जे कॅल्शियम आणि फॉस्फरस आहेत ते शोषणाचं काम ड जीवनसत्वाच्या माध्यमातून केलं जातं. वास्तविक पाहता हे निसर्गामध्ये कमी प्रमाणात उपलब्ध आहे आणि ते आपल्याला सूर्यापासून मिळते. विशेषतः जर आपण सूर्यप्रकाशात उभं राहिलं तर आपल्या शरीराच्या विशेषतः आपल्या त्वचेच्या आतमध्ये जे अर्गस्टेरॉल नावाचं एक रसायन आहे, तर ते सूर्यप्रकाशामध्ये राहिल्यानंतर त्याचं अर्गस्टेरॉलचं जे रूपांतर आहे जे कन्वर्ट होतं ड जीवनसत्वामध्ये, तर त्या ड जीवनसत्वाचा जो नॅचरली असा कोणता स्रोत नाही, तर आपल्याला ते सूर्यप्रकाशात राहिल्यानंतर आपली बॉडी ते स्वतःच तयार करते ड जीवनसत्व. विशेषतः त्वचेखाली असलेलं जे अर्गस्टेरॉल आहे हे रसायन कन्वर्ट होते ड जीवनसत्वामध्ये. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि ग्लॅक्टोज हे कशाचे उदाहरण आहे, तर ग्लुकोज असेल, फ्रुक्टोज असेल आणि ग्लॅक्टोज असेल तर हे मोनोसॅकराइडचं उदाहरण आहे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, मानवी शरीरात जास्तीच्या लोहसंचयनाने कोणता रोग होतो, जर मानवाच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात लोहाचं संचयन जर झालं तर त्यामुळं सिडेरोसिस या नावाचा रोग होतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, जवळपास किती मोनोसॅकराइड आहेत, तर जवळपास 20 मोनोसॅकराइड आहे. थोरियम हे कोणत्या वालुकामय खडकात सापडते, थोरियम तुम्हाला माहीत असेल जे अणुबॉम्ब किंवा बनवण्यासाठी उपयोगी पडते, तर थोरियम हे जे आहे भारतामध्ये थोरियमचं प्रमाण खूप जास्त, जवळपास 25% प्लस. तर थोरियम हे जे सापडते ते कोणत्या वालुकामय खडकात सापडते, तर ते म्हणजे मोनाझाईट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे युरेनियम हे कोणत्या खडकात सापडते, तर युरेनियम हे सापडते पिंच प्लेट. हे दोन्ही खडक तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा, का थोरियम हे कोणत्या खडकामध्ये सापडते वालुकामय खडकात, तर ते म्हणजे मोनाझाईट, आणि युरेनियम हे कोणत्या खडकात सापडते तर ते म्हणजे पिंच प्लेट. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, मानवी डोळ्यातील नेत्रभिंग कसे असते, तर मानवी डोळ्यातलं जे नेत्रभिंग असते ते बहिर्वक्र असते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, का कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी कशाचा वापर करतात, तर कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी आपण इथिलिनचा वापर करतो. पुढचा मुद्दा, स्पायरोगॅरा असेल, शैवाल असेल आणि क्लोरेला असेल तर यांच्यामध्ये कोणती प्रजनन पद्धती आढळते, तर ती म्हणजे खंडीभवन पद्धत या स्पायरोगॅरा, शैवाल आणि क्लोरेरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता आळवी विभाजन ही प्रजनन पद्धती कोणामध्ये आढळते, तर आळवे विभाजन जे पद्धती आहे ते आपल्याला पॅरामेशियममध्ये पाहायला मिळते. आळवे विभाजन ही पद्धती, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आळवी विभाजनाची पद्धती कोणामध्ये आढळते, पॅरामेशियम. या अगोदर देखील स्पायरोगॅराची प्रजनन पद्धती विचारलेली आहे, शैवालाची खंडीभवन. आणि जो क्लोरेरा आहे त्या क्लोरेरामध्ये देखील आपल्याला खंडीभवन पद्धती पाहायला मिळते. आता या ठिकाणी दिलेलं आहे का उभे विभाजन ही प्रजनन पद्धती कोणामध्ये आढळते, तर उभे विभाजन ही जी प्रजनन पद्धती आहे ती युग्लिनामध्ये आढळते. आता या ठिकाणी 2 प्रश्न खूप महत्त्वाचे आहे, आळवी विभाजन प्रजनन पद्धती कोणामध्ये आढळते, तर पॅरामेशियामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की उभे विभाजन ही पद्धती कोणामध्ये आढळते, तर ती म्हणजे युग्लिनामध्ये. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, प्लॅनेरिया तुम्हाला माहीत असेल, प्लॅनेरियामध्ये कोणत्या प्रकारची प्रजनन पद्धती आढळते, तर प्लॅनेरामध्ये पुनर्जनन, त्याला आपण पुनरुद्भवन पद्धती म्हणतो, ती आपल्याला प्लॅनेरामध्ये पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, हायड्रामध्ये कोणती प्रजनन पद्धती पाहायला मिळते, तर हायड्रामध्ये मुकुलायन पद्धती आपल्याला पाहायला मिळते. ह्या पद्धती आवर्जून लक्षात ठेवा, यावर अनेक वेळा प्रश्न आलेले आहेत. तर हायड्रामध्ये कोणतीही प्रजनन पद्धती आढळते, तर मुकुलायन. आणि प्लॅनेरियामध्ये कोणती प्रजनन पद्धती आढळते, तर पुनर्जनन. आणि उभे विभाजन ही पद्धती कोणामध्ये आढळते, तर युग्लिना. आणि आडवे विभाजन ही प्रजनन पद्धती कोणामध्ये आढळते, तर आपण पाहिलं ते पॅरामेशियममध्ये. आणि स्पॅरोगॅरामध्ये, शैवालामध्ये, क्लोरेलामध्ये तर खंडीभवन पद्धती आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, शाकीय प्रजनन पद्धती कोणामध्ये आढळते, तर शाकीय प्रजनन पद्धती आपल्याला गवतामध्ये आढळताना पाहायला मिळते.
पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत, म्युकरमध्ये विशेषतः मॉसमध्ये कोणती प्रजनन पद्धती आढळते? तर म्युकरमध्ये, त्यालाच आपण मॉस म्हणतो, तर म्युकरमध्ये कोणती प्रजनन पद्धती आढळते? तर ती म्हणजे बीजाणू निर्मिती प्रक्रिया आपल्याला म्युकरमध्येच म्हणजेच मॉसमध्ये पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, जीवाणूमध्ये कोणती प्रजनन पद्धती आढळते? तर जीवाणूमध्ये द्विखंडी भवन ही पद्धती आपल्याला जीवाणूमध्ये पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, अमिबामध्ये कोणत्या प्रकारची प्रजनन पद्धती आढळते? तर अमिबामध्ये बहुविभाजन पद्धती आणि सोबतच अलैंगिक प्रजनन पद्धती या दोन्ही पद्धती आपल्याला अमिबामध्ये पाहायला मिळतात. आवर्जून लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा हा मुद्दा आहे. का अमिबामध्ये कोणत्या प्रकारची प्रजनन पद्धती आढळते? तर त्याला आपण बहुविभाजन पद्धती आणि अलैंगिक प्रजनन पद्धती असं म्हणतो. आता दुसरा मुद्दा आपण पाहत आहोत, कलिकायन प्रजनन पद्धती कशामध्ये आपल्याला पाहायला मिळते? तर कलिकायन जी प्रजनन पद्धती आहे ते आपल्याला किण्वमध्ये पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, अलैंगिक प्रजनन पद्धतीचे कोणती उदाहरणं देता येतील? तर अलैंगिक पद्धतीचे आपल्याला शाकीय प्रजनन म्हणा, कलिकायन म्हणा, पुनर्जनन म्हणा आणि बहुविभाजन म्हणा, तर ही सर्व अलैंगिक प्रजनन पद्धतीची उदाहरणं आहे. अतिशय महत्त्वाचा हा मुद्दा आहे का अलैंगिक प्रजनन पद्धतीची कोणती उदाहरणं देता येईल? तर अलैंगिक प्रजनन पद्धतीच्या उदाहरणामध्ये शाकीय प्रजनन असेल, कलिकायन प्रजनन असेल, पुनर्जनन प्रजनन असेल आणि बहुविभाजन प्रजनन असेल. तर हे सर्व जे आहे शाकीय प्रजनन, कलिकायन प्रजनन, पुनर्जनन प्रजनन आणि बहुविभाजन प्रजनन, तर हे सर्व अलैंगिक प्रजनन पद्धतीची उदाहरणं असलेलं आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, प्राणीशास्त्राचा जनक कोणाला म्हणतात? तर प्राणीशास्त्राचा जनक आपण ॲरिस्टॉटलला म्हणतो. पुढचा मुद्दा आहे का पेशी केंद्रकाचा शोध कोणी लावला? तर पेशी केंद्रकाचा शोध रॉबर्ट ब्राऊन यांनी लावलेला आपल्याला पाहायला मिळतो. हे दोन्ही मुद्दे महत्त्वाचे आहे. का प्राणीशास्त्राचा जनक कोण? तर ॲरिस्टॉटल. आणि पेशी केंद्रकाचा शोध कोणी लावला? तर पेशी केंद्रकाचा जो शोध लावला तो रॉबर्ट ब्राऊन यांनी. आता जीवाणूचा जनक कोणाला म्हणतात? तर जीवाणूचा जनक आपण लिवेनहुकला म्हणतो. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा का जीवाणूचा जनक कोण आहे? तर लिवेनहुक आहे. आणि वनस्पतीशास्त्राचा जनक कोणाला म्हणतात? तर वनस्पतीशास्त्राचा जनक आपण थिओफेटसला म्हणतो. सोबतच वैद्यकशास्त्राचा जनक कोण? तर वैद्यकशास्त्राचा जनक जो आहे तो हिपोक्रॅटस आहे. तर अशा पद्धतीने हे सर्व मुद्दे खूप महत्त्वाचे, त्याला आपण एक वेळा रिवाईज करणार आहोत. प्राणीशास्त्राचा जनक कोणाला म्हणतात? ॲरिस्टॉटलला. पेशी केंद्रकाचा शोध कोणी लावला? तर पेशी केंद्रकाचा जो शोध लावला तो रॉबर्ट ब्राऊनने. आणि त्यानंतर जीवाणूचा जनक कोणाला म्हणतात? तर जीवाणूचा जनक लिवेनहुकला म्हणतात. वनस्पतीशास्त्राचा जनक कोणाला म्हणतात? तर वनस्पतीशास्त्राचा जनक थिओफ्रेटसला म्हणतात. त्याच्यानंतर आहे वैद्यकशास्त्राचा जनक कोणाला म्हटलं जाते? ते हिपोक्रॅटसला म्हटलं जाते. आणि त्याच्यानंतर पुढं घोडा आणि बैल हे दोघेही जण कोणत्या गणामध्ये येतात? तर घोडा बैल हे पेरिक्सोडक्टिला या गणामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतात. आवर्जून हे लक्षात ठेवा, घोडा व बैल हे कोणत्या गणामध्ये येतात? तर पेरिसोडक्टिला या गणामध्ये घोडा आणि बैल येतात. पुढचा मुद्दा घेणार आहोत, माणसे आणि माकडे हे कोणत्या गणामध्ये येतात? तर माणसे आणि माकडे हे प्रायमेटसमध्ये येतात. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण, व्हेल मासा आणि डॉल्फिन हे मासे कोणत्या गणात येतात? तर व्हेल मासा आणि डॉल्फिन हे CTC गणामध्ये येतात. परत त्याला आपण एक वेळा रिवाईज करणार आहोत का घोडा आणि बैल हे कोणत्या गणात येतात? तर पेरिसोडक्टिला गणात येतात. माणसे आणि माकड हे कोणत्या गणात येतात? तर प्रायमेटसमध्ये येतात. व्हेल मासा आणि डॉल्फिन हे कोणत्या गणात येतात? तर व्हेल मासा आणि डॉल्फिन हे CTC मध्ये येतात. आणि त्यानंतर उंदीर आणि खार हे प्राणी कोणत्या गणात येतात? तर उंदीर आणि खार हे रोडेन्शिया या गणात येताना आपल्याला पाहायला मिळतात. हे गण आवर्जून लक्षात ठेवा का घोडा आणि बैल हे कोणत्या गणात येतात? तर पेरिसोडक्टिला. माणसे आणि माकडे हे कोणत्या गणात येतात? तर प्रायमेटस. व्हेल मासा आणि डॉल्फिन हे कोणत्या गणात येतात? तर CTC. आणि उंदीर आणि खार हे कोणत्या गणात येतात? तर रोडेन्शिया. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत जो अतिशय महत्त्वाचा आहे आणि आवर्त सारणीशी संबंधित आहे. तर तो मुद्दा आहे, आवर्त सारणीत डावीकडून उजवीकडे जाताना काय बदल होतो? तर आवर्त सारणीत ज्यावेळेस आपण डावीकडून उजवीकडे जातो तर त्यावेळेस अधातू गुण वाढत जातात आणि धातू गुण कमी होत जातात. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. आवर्त सारणीमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना काय बदल होतो? तर डावीकडून उजवीकडे जाताना अधातू जो गुण असतो तो वाढत जातो आणि जो धातू गुण असतो तो कमी होत जातो. या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे का डावीकडून आपण उजवीकडे गेल्यावर अधातू गुणामध्ये वाढ होते आणि धातू गुणामध्ये कमतरता येते किंवा धातू गुण कमी होतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, जेव्हा आवर्त सारणीतील गणात, आता या ठिकाणी गणात हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आवर्त सारणीतील गणात वरून खाली जाताना काय बदल होतो? तर आवर्त सारणी ज्यावेळेस आपण गणामध्ये
वरून खाली जातो तर त्यावेळेस आपल्याला असं पाहायला मिळते का जे अधातू गुण आहे ते कमी होत जातात आणि धातू गुण वाढत जातात. मात्र ज्यावेळेस आवर्त सारणीत आपण डावीकडून उजवीकडे जातो तेव्हा अधातू गुण वाढत जातात आणि धातू जे गुण आहे ते कमी होत जातात. मात्र आवर्त सारणीतले जे काही गण आहेत 18 गण, तर त्या गणामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते का जेव्हा अधातू गुण वरून खाली कमी होत जातात आणि धातू गुण वाढत जातात. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत. आधुनिक आवर्त सारणीतील कोणती रेषा काढली तर धातू अधातू वेगळे करता येईल? तर नागमोडी रेषा जर आपण काढली, नागमोडी रेषा ज्याला झिगझॅग लाईन म्हणू आपण, तर आधुनिक आवर्त सारणीत कोणती रेषा काढली तर धातू अधातू हे वेगळे करता येतात? तर ती म्हणजे नागमोडी रेषा. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. यकृताच्या कर्करोगाच्या निदानासाठी किंवा उपचारासाठी कोणत्या समस्थानिकाचा वापर करतात? तर यकृताच्या म्हणजेच लिव्हरच्या कर्करोगाच्या निदानासाठी म्हणा किंवा उपचारासाठी म्हणा तर आपण पाहिलं हॉल्मियम 166 या समस्थानिकाचा वापर केला जातो. हॉल्मियम 166 या समस्थानिकाचा वापर यकृताच्या कर्करोगाच्या निदानासाठी आणि उपचारासाठी केला जातो. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत. कोणत्या वनस्पतीच्या खोडापासून साबुदाणा निर्मिती करतात? तर सायकस या वनस्पतीच्या खोडापासून साबुदाणा निर्मिती करतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. वनस्पतीमधील प्रकाश संश्लेषक जे आहे रंगद्रव्य कोणते? तर वनस्पतीमधले जे प्रकाश संश्लेषक रंगद्रव्य आहे त्याच्यामध्ये झॅन्थोफिल असेल, कॅरोटीन असेल आणि हरितद्रव्य असेल, ते हे वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषक रंगद्रव्य आहे. आवर्जून हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा का वनस्पतीमधील प्रकाश संश्लेषक रंगद्रव्य कोणते? तर त्याच्यामध्ये झॅन्थोफिल, कॅरोटीन आणि हरितद्रव्य हे आपल्याला वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषक रंगद्रव्य असलेले पाहायला मिळतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. कोणत्या गटातील प्राण्यांना पचनक्रियेचा अभाव असतो? तर कोणत्या गटातील प्राण्यांना पचनक्रियेचा अभाव असतो? तर ते म्हणजे टेपवर्मामध्ये पचनक्रियेचा अभाव असलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण. वनस्पतीमधील कोणते रंगद्रव्य हे प्रकाश संश्लेषक नाही? तर वनस्पतीमधील कोणते रंगद्रव्य हे प्रकाश संश्लेषक नाही? तर त्याला आपण सायमिन असं म्हणतो. अँथ्रोसायमिन हे जे रंगद्रव्य वनस्पतीमध्ये आढळते ते प्रकाश संश्लेषण नाही. मात्र वरचे आपण जे पाहिले प्रकाश संश्लेषणामध्ये त्याच्यामध्ये झॅन्थोफिल असेल, कॅरोटीन असेल, हरितद्रव्य असेल, तर हे वनस्पतीमधील प्रकाश संश्लेषक रंगद्रव्य आहे. मात्र जे सायमिन आहे ते अँथ्रोसायमिन हे जे रंगद्रव्य आहे वनस्पतीमध्ये जे आढळते ते प्रकाश संश्लेषक नसलेलं आपल्याला पाहायला मिळते. पुढचा आपण घेणार आहोत जो अतिशय महत्त्वाचा आहे. एमर्जन्सी हार्मोन कोणाला म्हटलं जाते किंवा कोणाला ओळखलं जाते एमर्जन्सी हार्मोन म्हणून? तर अँड्रेनिलला एमर्जन्सी हार्मोन म्हणून ओळखलं जाते. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. एमर्जन्सी हार्मोन म्हणून कोणाला ओळखलं जाते? तर एमर्जन्सी हार्मोन म्हणून अँड्रेनिलला ओळखलं जाते. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत. बास्ट फायबर्स तर हा घटक वनस्पतीतील कोणत्या भागात आढळतो? तर बास्ट फायबर्स हा घटक वनस्पतीमध्ये रसवाहिनीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आवर्जून हा मुद्दा लक्षात ठेवा का बास्ट फायबर्स हा जो घटक आहे तो वनस्पतीतील कोणत्या भागात आढळतो? तर रसवाहिनीमध्ये. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. रक्ताचा कर्करोग ज्याला आपण ल्युकेमिया म्हणतो बरा करण्यासाठी कोणत्या समस्थानिकाचा वापर करतात? तर रक्ताचा कर्करोग ज्याला आपण ल्युकेमिया म्हणतो तो बरा करण्यासाठी फॉस्फरस 32 या समस्थानिकाचा वापर केला जातो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. विंचू, कोळी आणि पेंग्विन हे सजीव मूत्र स्वरूपात कोणता पदार्थ उत्सर्जित करतात? तर ग्वानिन नावाचा पदार्थ उत्सर्जित केला जातो विंचूच्या माध्यमातून. कोळी आणि त्याच्यानंतर पेंग्विन हे जे सजीव आहेत हे मूत्राच्या स्वरूपात कोणता पदार्थ उत्सर्जित करतात असा हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं जे उत्तर आहे ग्वानिन स्वरूपात ते आपलं मूत्र विसर्जित करतात. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण का वनस्पती पोषण द्रव्यात प्रकाश ऊर्जेचं रासायनिक ऊर्जेत रूपांतर करण्यासाठी कोणत्या पोषण द्रव्याची गरज असते? तर ते म्हणजे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे फॉस्फरस. वनस्पती पोषण द्रव्यात प्रकाश ऊर्जेचं ज्यावेळेस रासायनिक ऊर्जेत रूपांतर करतात वनस्पती त्यावेळेस कोणतं पोषण द्रव्य ते वापरतात? ते म्हणजे फॉस्फरस. अतिशय महत्त्वाचा हा मुद्दा आहे. आवर्जून लक्षात ठेवा का वनस्पती पोषण द्रव्यात प्रकाश ऊर्जेचं रासायनिक ऊर्जेत रूपांतर करण्यासाठी वनस्पतींना कोणत्या पोषण द्रव्याची गरज असते? तर ते म्हणजे फॉस्फरस. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. गनमेटलमध्ये कोणते मिश्रण असते? तर गनमेटलमध्ये कॉपर 88 असते 88%. त्यानंतर कथिल असते 8 ते 10% आणि झिंक असते 2 ते 4%. अगोदरी यावर एक प्रश्न आलेला आहे म्हणून आवर्जून लक्षात ठेवा. गन मेटलमध्ये कोणतं अलॉय वापरले जाते? तर गन मेटलमध्ये कॉपर वापरले जाते, कथिल वापरले जाते आणि झिंक वापरले जाते. कॉपरचं प्रमाण जास्त असते 88%, कथिल हे 8 ते 10% असते आणि त्याच्यानंतर झिंक 2 ते 4% असते. यापासून गन मेटल तयार केलं जाते.
आणि हे एक प्रकारचं मिश्रण असलेलं आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण. स्नायूतील नियामक प्रथिने कोणती? तर स्नायूमध्ये जे प्रथिने असतात, काही प्रथिने असे आहे का जे रेग्युलेट करतात स्नायूंना. स्नायूतील नियामक प्रथिने कोणते? तर त्याला आपण ट्रोपोनिन म्हणतो, ट्रोपोमायोसिन म्हणतो, एम प्रोटीन, बीटा ॲक्टिन आणि गॅमा ॲक्टिन आणि सी प्रोटीन असे स्नायूचे नियामक प्रथिने आहेत. आवर्जून लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. का स्नायूतील नियामक प्रथिने कोणते? तर स्नायूतील जे नियामक प्रथिने आहेत त्याच्यामध्ये ट्रोपोनिन आहे, ट्रोपोमायोसिन आहे, एम प्रोटीन आहे, बीटा आहे, बीटा ॲक्टिन आहे, गॅमा ॲक्टिन आणि सी प्रोटीन आहे. तर हे स्नायूतील नियामक प्रथिने असलेले आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत. नॉन पोलर मॉलिक्युल्स कोणते आहे? तर नॉन पोलर जे मॉलिक्युल्स आहे त्याच्यामध्ये हायड्रोजन असेल, हिलियम असेल, नायट्रोजन असेल, मिथेन असेल, ऑइल असेल, इन्सर्ट गॅस असेल, तर हे नॉन पोलर मॉलिक्युल्स असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आवर्जून हे नॉन पोलर मॉलिक्युल्स तुम्ही लक्षात ठेवा. नॉन पोलर मॉलिक्युल्स कोणते कोणते आहे? तर त्याच्यामध्ये हिलियम, हायड्रोजन, नायट्रोजन, त्याच्यानंतर मिथेन आणि ऑइल गॅस आणि हे इन्सर्ट गॅस, तर हे सर्व नॉन पोलर मॉलिक्युल्समध्ये जातात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. कोणत्याही प्रकारच्या तणाव किंवा आपत्ती परिस्थितीमध्ये कोणते संप्रेरक स्त्रवले जाते? कोणत्याही प्रकारच्या तणाव किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोणते संप्रेरक किंवा कोणते हार्मोन्स स्त्रवले जाते? तर त्याला आपण एपिनेफ्रिन म्हणतो किंवा ॲड्रेलिन जे असतात, हे दोन प्रकारचे जे संप्रेरक आहेत ते स्त्रवले जाते. कारण एमर्जन्सी हायड्रोन आहे आपलं ॲड्रेलिन आणि त्याच्यानंतर हे देखील एक एमर्जन्सी हार्मोन तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. एपिनेफ्रिन हे जे आहे तर हे देखील आपल्याला आपत्कालीन परिस्थितीत स्त्रवल्या जाणारं संप्रेरक आहे, ज्याला आपण एमर्जन्सी हार्मोन म्हणतो. विशेषतः ॲड्रेनलला आपण एमर्जन्सी हार्मोन म्हणतो. त्यासोबत एपिनेफ्रिन हे देखील एक प्रकारचं हार्मोन आहे आपत्कालीन परिस्थितीत स्त्रवलं जाणारं. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. अमिबाचा विशिष्ट आकार नसल्यामुळं कोणत्याही अक्षातून विभाजित होतो, म्हणून त्याला काय म्हणतात? त्याला आपण साधे विभाजन म्हणू. अमिबाचा विशिष्ट आकार नसतो, त्यामुळं त्याला कोणत्याही अक्षातून आपल्याला विभाजित करता येते, म्हणून त्याचं जे विभाजन असते त्याला आपण साधे विभाजन म्हणू. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत. पिट्यूटरी ग्रंथी कोणाकडून नियंत्रित केले जाते? तर पिट्यूटरी जे ग्रंथी आहे ते हायपोथॅलॅमस जो मेंदूतला भाग आहे, तर पिट्यूटरी ग्रंथी कोणाकडून नियंत्रित केल्या जाते? तर ती मेंदूमधील हायपोथॅलॅमस ग्रंथीकडून नियंत्रित केल्या जाते, या भागाकडून, हायपोथॅलॅमसकडून. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत. हॅपी हार्मोन्स कोणते आहे? अतिशय महत्त्वाचा हा देखील मुद्दा आहे. हॅपी हार्मोन्स कोणाला म्हणू आपण? तर ऑक्सिटोसिन असेल, डोपामाइन असेल आणि सेरोटोनिन असेल, तर यांना आपण हॅपी हार्मोन्स म्हणतो. अतिशय महत्त्वाचा मुद्दा, विद्यार्थ्यांनी हा मुद्दा लक्षात घ्यावा. का हॅपी हार्मोन्स कोणाला म्हटलं गेलं? तर आपण ऑक्सिटोसिनला लव्ह हार्मोन म्हणतो आणि सोबतच त्याला आपण हॅपी हार्मोन देखील म्हणू शकतो. तर हॅपी हार्मोनमध्ये ऑक्सिटोसिन असेल, डोपामाइन असेल आणि सेरोटोनिन असेल, तर हे सर्व हॅपी हार्मोन आहेत. पुढचा मुद्दा. कोणत्या संयुगामुळं हरित लवकांना नारंगी रंग प्राप्त होतो? तर कॅरोटीनमुळं हरित लवकांना जो नारंगी रंग आहे तो प्राप्त होतो, ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. का कोणत्या संयुगामुळं हरित लवकांना नारंगी रंग जो आहे तो प्राप्त होतो, तो म्हणजे कॅरोटीन. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण. कोणत्या संयुगामुळं वांगे, जांभूळ यांना जांभळा व निळा रंग प्राप्त होतो? त्याला आपण अँथ्रोसायनिन म्हणतो. अँथ्रोसायनिनमुळं तर वांगे असेल, जांभूळ असेल यांना जांभळा किंवा निळा रंग प्राप्त होत असतो अँथ्रोसायनिनमुळं. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. कोणत्या संयुगामुळं टोमॅटो आणि लाल मिरची यांना लाल रंग प्राप्त होतो? तर लायकोपिन हे जे संयुग आहे त्या संयुगामुळं टोमॅटो असेल, लाल मिरची असेल यांना लाल रंग प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा मुद्दा. कोणत्या संयुगामुळं बीट आणि कंदमुळांना गडद गुलाबक्षी रंग प्राप्त होतो? तर ते म्हणजे बिटालिन्स हे जे संयुग आहे त्या संयुगामुळं बीटाला किंवा कंदमुळांना गडद गुलबक्षी रंग प्राप्त होतो. अतिशय महत्त्वाचा हा संयुग आहे बिटालिन्स, आवर्जून लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत. एकिडीना आणि डकबिल प्लॅटिपस हे सस्तन प्राणी असून अंडी घालणारे प्राणी आहेत आणि ते कोणत्या गणात येतात? तर ते प्रोटोथेरियामध्ये येतात. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. सस्तनी प्राणी असून ते अंडी घालतात, त्याच्यामध्ये एकेडिना आणि डकबिल प्लॅटिपस येते आणि हे प्रोटोथेरियामध्ये येते, ज्याला आपण मोनोट्रेमाटा असे देखील म्हणू शकतो. मोनोट्रेमाटा असं देखील म्हणतात. आणि विशेषतः तुम्हाला असं विचारलं जाऊ शकते, प्राणीशास्त्र आपला अभ्यास विषय आहे, तर त्यामुळं हा प्रश्न आवर्जून तुम्ही लक्षात ठेवा की एकेडिना आणि डकबिल प्लॅटिपस हे सस्तन प्राणी असून अंडी घालतात आणि कोणत्या गणात येतात? तर ते प्रोटोथेरियामध्ये येतात आणि विशेष म्हणजे त्याचा जो गण आहे तो म्हणजे मोनोट्रेमाटा याच्यामध्ये येतात ते.
पुढचा मुद्दा आहे का पोटातील जे अस्तरातील कोणत्या पेशी HClचं म्हणजे हायड्रोक्लोरिक लिक्विडचं स्त्रवण करतात, ॲसिडचं स्त्रवण करतात. तर या ठिकाणी जठरातील विशेषतः पोटाच्या अस्तरातील कोणत्या पेशी HClचं स्त्रवण करतात, तर त्याला म्हणायचं पॅरिएटल. हा जो मुद्दा आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे का पोटाच्या अस्तरातील कोणत्या पेशी HClचं स्त्रवण करतात त्याला आपण पॅरिएटल म्हणतो. पॅरिएटल ज्या या पेशी असतात पोटाच्या स्तरामध्ये तर त्या HClचं स्त्रवण करताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, जठरातील कोणत्या पेशीद्वारे पेप्सिन आणि रेनिन तयार केले जाते जे प्रथिनांचं पचन करते, तर त्या म्हणजे चीप पेशी. हा देखील अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे का जठरातील कोणत्या पेशीद्वारे पेप्सिन व रेनिन तयार केले जाते जे प्रथिनांचं पचन करते, तर त्या म्हणजे चीप पेशी. किंवा उलट तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो का चीप पेशी शरीरामध्ये कुठं असतात, तर चीप पेशी ह्या जठरामध्ये असतात म्हणजे स्टमकमध्ये असतात. आणि चीप पेशीद्वारे कशाचं कोणत्या प्रथिनांचं पचन केलं जाते, तर पेप्सिन आणि रेनिन या दोन प्रथिनांचं जे पचन आहे ते चीप पेशीमार्फत होते ज्या जठरामध्ये असतात, स्टमकमध्ये असतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, प्रमस्तिष्कामध्ये असणारा कोणता भाग आपले बोलणे नियंत्रित करतो, तर ब्रोकाज एरिया असं त्या भागाला म्हणतात. हा मुद्दा देखील आवर्जून लक्षात ठेवा का प्रमस्तिष्कामध्ये असणारा कोणता भाग आपले बोलणे नियंत्रित करतो, तर प्रमस्तिष्कामध्ये असणारा जो ब्रोकाज एरिया हा जो भाग आहे तो आपले बोलणे नियंत्रित करत असतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, हिवताप हा आजार कोणत्या आदिजीवामुळे होतो, तर हिवताप हा जो आजार असतो ना तर तो प्लाझ्मोडियममुळे होतो आणि प्लाझ्मोडियम हा प्रोटोझोआमध्ये येतो आदिजीव. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत, प्लाझ्मोडियम हा आदिजीव मानवी शरीरातील कोणत्या पेशी मारतो, तर विशेष म्हणजे आरबीसीला तो मारताना आपल्याला पाहायला मिळतो प्लाझ्मोडियम जो मलेरियाला कारणीभूत असतो. तर हा जो आदिजीव आहे तो मानवी शरीरातील कोणत्या पेशी मारतो, तर ते म्हणजे RBC. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत, निर्वात पोकळीत सर्व वारंवारतेच्या प्रकाशलहरीचा वेग कसा असतो, तर निर्वात पोकळीमध्ये सर्व वारंवारतेच्या प्रकाशलहरीचा जो वेग असतो तो सारखाच असतो. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत, पदार्थ माध्यमात प्रकाशाचे आपल्या घटक रंगात पृथक होण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो, तर पदार्थ माध्यमात ज्यावेळेस प्रकाशाचे आपल्या घटक रंगात पृथक्करण होते त्या प्रक्रियेला आपण प्रकाशाचे अपस्करण म्हणतो. अशी व्याख्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे का पदार्थ माध्यमात प्रकाशाचे घटक आपले जे घटक आहे प्रकाश माध्यमात प्रकाशाचे आपल्या घटक रंगात जे पृथक्करण होते त्या प्रक्रियेला काय म्हटलं गेलेलं आहे, त्या प्रक्रियेला आपण प्रकाशाचे अपस्करण असं म्हणतो. पुढचा मुद्दा आहे का कोणत्या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळं वनस्पतीमधील प्रकाश संश्लेषण क्रिया बंद होते, तर पोटॅशियम जर मिळत नसेल तर पोटॅशियमच्या कमतरतेमुळं वनस्पतीमधील जे प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया आहे ती बंद पडू शकते पोटॅशियमच्या कमतरतेमुळे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, शरीराचं तापमान ज्या परिमाणाने मोजले जाते त्याला काय म्हणतात, तर शरीराचं तापमान ज्या परिमाणाने मोजले जाते त्याला आपण फॅरेनहाइट म्हणतो. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत, कोणत्या किरणांची तरंगलांबी ही सर्वात जास्त असते, तर तांबड्या किरणांची जी लांबी असते ती सर्वात जास्त असते मात्र त्याचं विचलन कमी असते. तर ह्या दोन्ही बाबी आवर्जून लक्षात ठेवा. कोणत्या किरणांची तरंगलांबी ही सर्वात जास्त असते, तर ती म्हणजे तांबड्या किरणांची तरंगलांबी सर्वात जास्त असते तर 700 nm. त्याच्यानंतर मात्र त्याचं विचलन कमी असलेलं आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा, कोणत्या किरणांची जी तरंगलांबी आहे ती सर्वात कमी असते, तर जांभळ्या किरणांची जी तरंगलांबी असते ती सर्वात कमी असते मात्र त्याचं विचलन जास्त असते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं, ज्याची तरंगलांबी कमी त्याचं विचलन जास्त आणि ज्याची तरंगलांबी जास्त त्याचं विचलन कमी. अशा पद्धतीने हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा. म्हणून ट्रॉफिक सिग्नलमध्ये तरंगलांबी जास्त असलेल्या तांबड्या लाईट्सचा वापर करताना आपल्याला पाहायला मिळतो कारण त्याची तरंगलांबी सर्वात जास्त असते. म्हणून ट्रॉफिक सिग्नलमध्ये हा रंग वापरताना आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत, तो देखील खूप महत्त्वाचा असणार आहे. प्रकाशाच्या तरंगलांबी कशाच्या दरम्यान असतात, तर प्रकाशाची जी तरंगलांबी आताच आपण पाहिली 400 nm ते 700 nm या दरम्यान ती प्रकाशाच्या तरंगलांबी असलेली आपल्याला पाहायला मिळते. आवर्जून हा मुद्दा लक्षात ठेवा का प्रकाशाची तरंग जी लांबी आहे ती कशाच्या दरम्यान असते, तर आपण पाहिलं तर या ठिकाणी 400 ते जवळपास 400 तर ज्याला आपण nm म्हणतो ते 700 nmच्या दरम्यान ते असलेलं आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, तो देखील अतिशय महत्त्वाचा असणार आहे का पेशी श्वसन क्रियेमध्ये पेशी श्वसन ही जी क्रिया आहे ती कशामध्ये घडून येते, तर पेशी श्वसन ही जी क्रिया आहे ते तंतुकणिकेमध्ये घडून येताना आपल्याला पाहायला मिळते. पेशी श्वसनाची जी क्रिया आहे ती तंतुकणिकेमध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत,
एखाद्या मूलद्रव्याने ऑक्सिजन गमावले याला काय म्हणतात? तर एखाद्या मूलद्रव्यानं ज्यावेळेस ऑक्सिजन गमावलेलं असते त्याला आपण रिडक्शन म्हणतो. पुढचा मुद्दा, टेरिडोफायटा या वनस्पती गटात कोणत्या वनस्पतीचा समावेश होतो? अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे हा. आणि अनेक वेळा यावर अनेक प्रश्न आलेले आहेत. तर टेरिडोफायटा या वनस्पती गटामध्ये कोणत्या वनस्पतीचा समावेश होतो असा हा प्रश्न आहे. तर यामध्ये आपण पाहिलं टेरिडोफायटामध्ये फर्न असेल, सिलोटोम असेल, लायकोपोडियम असेल, नेचे असेल, सिला जेनिला असेल, इक्विसेटम असेल, तर या सगळ्या टेरिडोफायटा गटातील वनस्पती आहे. आवर्जून लक्षात ठेवा, टेरिडोफायटा या वनस्पती गटामध्ये कोणकोणत्या वनस्पती येतात? फर्न येते, नेचे येते, सिलोटोम येते, लायकोपोडियम येते, सिला जेनिला येते आणि इक्विसेटम या सगळ्या टेरिडोफायटा गटातील वनस्पती असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पुढचा मुद्दा घेणार आहोत, एजी ही कोणत्या मूलद्रव्याची संज्ञा आहे? तर एजी ही चांदी या मूलद्रव्याची संज्ञा आहे. पुढचा मुद्दा, मूलद्रव्याच्या संज्ञेचा जनक कोणाला म्हटला गेलेला आहे? तर मूलद्रव्याच्या संज्ञेचा जो जनक आहे त्याला बर्जेलियस म्हणतात. बर्जेलियस हा मूलद्रव्याच्या संज्ञेचा जनक आहे. त्याने सर्वात प्रथम मूलद्रव्यासाठी जी आहे संज्ञा वापरलेली आहे. एजी म्हणजे चांदी होते, हे लक्षात ठेवा. तर या ठिकाणी मूलद्रव्याच्या संज्ञेचा जनक कोणाला म्हटला गेलेला आहे? बर्जेलियसला. पुढचा आपण घेणार आहोत मुद्दा, गॅलेना असेल, लिथार्ज असेल आणि सरसूट असेल, तर हे कोणत्या धातूचे धातुके आहेत? तर सिसेचे. त्याच्यामध्ये गॅलेना असेल, लिथार्ज असेल आणि आपण पाहिलं सरुसाईट असेल, सरसूट असेल, साईट ज्याला आपण म्हणू. तर हे धातू हे कोणत्या धातूचे धातुके आहेत? तर गॅलेना, लिथार्ज आणि सरसुसाईट. तर हे आपल्याला सिसे या धातूचे धातुके असलेला पाहायला मिळतात. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत, रंग आंधळेपणा या डोळ्याच्या आजारात कोणत्या रंगात फरक करता येत नाही? लाल आणि हिरवा हे दोन जे कलर आहे, तर रंग आंधळेपणा ज्या व्यक्तीला हा होतो रंग आंधळेपणा, तर तो त्या वेळेस लाल आणि हिरव्या या रंगामध्ये तो संबंधित व्यक्ती फरक करू शकत नाही. विशेषतः पुरुषांना रंग आंधळेपणा जास्त होतो. तर ही बाब लक्षात ठेवा. आणि तो व्यक्ती रंग आंधळेपणा ज्या व्यक्तीला झालेला आहे तो लाल आणि हिरव्या या दोन रंगामध्ये फरक करू शकत नाही. पुढचा मुद्दा आहे का मानवी आरोग्यावर फ्ल्युराईडयुक्त पाण्याचा होणारा परिणाम कोणता? तर मानवी आरोग्यावर फ्ल्युराईडयुक्त जो पाण्याचा होणारा परिणाम आहे त्याला अकाली वृद्धत्व असं म्हणतात. आवर्जून लक्षात ठेवा, का मानवी आरोग्यावर फ्ल्युराईडयुक्त पाण्याचा होणारा परिणाम कोणता? तर फ्ल्युराईडयुक्त जर जास्त पाणी पिल्या गेलं तर त्यामुळं अकाली वृद्धत्व येण्याची दाट शक्यता असते फ्ल्युराईडयुक्त पाण्यामुळं. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, औषध निर्माण कारखान्यातून येणारा कोणता जड धातू मानवास कावीळ रोग होण्यास कारणीभूत आहे? तर तो म्हणजे आर्सेनिक. आर्सेनिकमुळं मानवास कावीळ हा रोग होऊ शकतो. हा प्रश्न देखील अतिशय महत्त्वाचा आहे, का औषध निर्माण कारखान्यातून येणारा कोणता जड धातू मानवास कावीळ रोग होण्यास कारणीभूत आहे? तो म्हणजे आर्सेनिक. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत, शिकण्यास असमर्थता, पंडुरोग आणि समस्यांचे विकार, तर समन्वयाचे विकार तर कोणत्या विषबाधेमुळे होतात? तर शिसे हे जे धातू आहे तर या धातूमुळं शिकण्यात असमर्थता, पंडुरोग आणि समन्वयाचे विकार हे या शिशा या धातूच्या विषबाधेमुळं होताना आपल्याला पाहायला मिळतात. हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे, का शिसे या धातूच्या विषबाधेमुळं कोणकोणते विकार होण्याची दाट शक्यता असते? शिकण्यात असमर्थता असेल, पंडुरोग असेल आणि समन्वयाचे विकार ज्याला कोऑर्डिनेशन म्हणतो आपण, त्याचे विकार होण्याची जास्त शक्यता असते. कोणते रोग हे अनुवांशिक आहेत? हा देखील खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कोणते रोग हे अनुवांशिक आहेत? तर त्याच्यामध्ये मंगोला असेल, रात आंधळेपणा असेल, संलग्न असेल, डाऊन सिंड्रोम असेल आणि सिस्टिक फायब्रोसिस असेल, तर हे सगळे अनुवांशिक रोग आहे. आवर्जून लक्षात ठेवा, कोणत्या रोगांना अनुवांशिक रोग म्हणता येईल? मंगोला, रात आंधळेपणा, हायपरटेन्शन देखील अनुवांशिक रोग आहे, संलक्षण आहे आणि डाऊन सिंड्रोम आहे, सिस्टिक फायब्रोसिस आहे. तर हे सर्व अनुवांशिक रोग असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये ज्याला मी तुम्हाला सांगितलं हायपरटेन्शन हा देखील एक अनुवांशिकतेचाच प्रकार आहे. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत, फादर ऑफ बॅक्टेरियोलॉजी कोणाला म्हटलं गेलं? तर फादर ऑफ बॅक्टेरियोलॉजी आपण लुईस पाश्चरला म्हणतो. आवर्जून हा मुद्दा लक्षात ठेवा, का फादर ऑफ बॅक्टेरियोलॉजी कोणाला म्हटले जाते? तर फादर ऑफ बॅक्टेरियोलॉजी लुईस पाश्चरला म्हणतात. पुढचा मुद्दा, रेडिओ तरंगाचा वेग केवढा असतो? तर रेडिओ तरंगाचा जो वेग असतो तो प्रकाशाच्या वेगा एवढाच असतो. पुढचा मुद्दा, लेझरच्या साहाय्यानं पर्यावरण संनियंत्रण करण्याच्या तंत्राला काय म्हणतात? तर लेझरच्या साहाय्यानं आपण जे पाहिलं, लेझरच्या साहाय्याने पर्यावरण संनियंत्रण करण्याच्या तंत्राला आपण लिडार म्हणतो. हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा, का लेझरच्या साहाय्याने पर्यावरण संनियंत्रण करण्याच्या तंत्राला काय म्हणतात? तर त्याला लिडार असं म्हणतात. अशा पद्धतीने हे आजच्या
सायन्स नोट्स पार्ट 4मधील अतिशय महत्त्वाचे विज्ञानाचे प्रश्न आहेत जे तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी निश्चितच उपयुक्त ठरतील. पुन्हा भेटू आपण सायन्स नोटच्या भाग 5मध्ये. त्यामध्ये देखील असतील असेच नवनवीन जे प्रश्न जे तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरतील. तोपर्यंत धन्यवाद.